वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा संस्था सैनिक दल यांच्या वतीनं आज आम्ही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सांगलीचे जिल्हाधिकारी काकडे साहेब यांना विविध विषयासंदर्भात निवेदन दिले, चर्चा केली। त्यात प्रामुख्याने विषय म्हणजे शासकीय रुग्णालय जे राज्यामध्ये आहेत त्या शासकीय रुग्णालयामध्ये सर्वसामान्य जो मोफत उपचार मिळत होता तो मोफत उपचार कुठेतरी बंद करायचा आणि केस पेपरपासून औषध उपचार शस्त्रक्रियेपासून सगळ्यांना शुल्क आकारणी करायचा असा एक निर्णय या महाराष्ट्र शासन स्तरावर होत असल्याचं आम्हाला समजतं। हे अत्यंत चुकीचं आहे, कारण भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जगण्याचा सन्मानाचा अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे। भारतीय संविधानाच्या अधिकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन असेल यांची जबाबदारी आहे। जनतेची जबाबदारी, जनतेचं जे शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवार असेल याची जबाबदारी घेण्याची हे महाराष्ट्र राज्य केंद्र शासनाची जबाबदारी आहे। आणि ह्या जबाबदारीतून कुठंतरी बाजूला व्हायचं आणि ह्या ग्रामीण रुग्णालय असतील, शासकीय जे रुग्णालय आहेत ते कुठंतरी खाजगीकरणाकडे वळवायचं असा प्रयत्न कुठंतरी महाराष्ट्र शासनाचा दिसून येत आहे। आणि जर असं झालेस वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, आम्ही खदापिही खपवून घेणार नाही, कारण भारतीय संविधानाने आम्हाला सन्मानने जगण्याचा अधिकार दिलेला आहे। त्यामुळे जसं पूर्वी मोफत सर्व काही मिळत होतं, केस पेपरपासून औषध उपचार असेल, शस्त्रक्रिया असेल, ते पूर्वीसारखं मोफत मिळावं आणि चांगल्या सुविधा, चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी अशी आम्ही चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सांगली काकडे साहेबांच्या यांच्याकडे मागणी केलेली आहे। आम्हाला आशा आहे चांगल्या प्रकारे निर्णय त्यांनी घेतील आणि हे जे काही निर्णय त्यांनी घेत आहेत शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार बंद करण्याचा तो तात्काळ मागे घेतील अशी आम्ही आशा करतो। धन्यवाद। जय भीम, जय श्रीराम।